फॅक्टरीच्या आत तिघेही उभे असतात. बाहेर गाडीचा आवाज अजूनही ऐकू येत असतो. आर्यन पेनड्राईव्ह हातात घेतो आणि म्हणतो, आपल्याकडे वेळ नाही, हे आत्ताच पाहायला हवं. समीर म्हणतो, इथे नाही, ते लोक जवळ आले तर आपण अडकू. सिया विचारते, मग कुठे? समीर उत्तर देतो, जुना गोदाम रस्ता, तिथे कोणी येत नाही. तिघेही फॅक्टरीच्या मागच्या दरवाजातून बाहेर पडतात. काही मिनिटात ते एका शांत जागी पोहोचतात. आर्यन लॅपटॉप उघडतो, पेनड्राईव्ह जोडतो. स्क्रीनवर काही फाईल्स दिसतात. फोल्डरचं नाव असतं फायनल प्रूफ. सिया म्हणते, हे उघड. आर्यन फोल्डर उघडतो. पहिली फाईल, काही फोटो. त्या फोटोंमध्ये आर्यनची आई दिसते. ती कोणाशी तरी भेटताना दिसते. आर्यन थबकतो, हे तर बाबांसोबत नाहीत. समीर हळू आवाजात म्हणतो, नाही, तो दुसरा माणूस आहे. दुसरी फाईल उघडते. एक ऑडिओ रेकॉर्डिंग. आर्यन प्ले करतो. रेकॉर्डिंगमध्ये एक पुरुष आवाज म्हणतो, जर ही गोष्ट बाहेर आली तर सगळं संपेल. मग आईचा आवाज ऐकू येतो, मी गप्प बसणार नाही. सिया दचकते. म्हणजे ती खरंच कोणाविरुद्ध उभी राहिली होती. आर्यनचा श्वास जड होतो. तो विचारतो, तो पुरुष कोण आहे? समीर शांतपणे म्हणतो, ती तिसरी फाईल उघड. आर्यन तिसरी फाईल उघडतो. स्क्रीनवर एक डॉक्युमेंट उघडतं. त्यात काही व्यवहारांची माहिती असते. कंपनीचं नाव स्पष्ट दिसतं. सिया वाचते, राणे इंडस्ट्रीज. आर्यनचा चेहरा कठोर होतो. म्हणजे विक्रम राणे यामागे आहे. समीर म्हणतो, फक्त तोच नाही. आर्यन त्याच्याकडे पाहतो. मग आणखी कोण? समीर गंभीरपणे म्हणतो, तुझ्या आईने ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच तिच्या विरुद्ध गेला. सिया विचारते, नाव सांग. समीर स्क्रीनकडे बोट दाखवतो. डॉक्युमेंटच्या शेवटी एक सिग्नेचर असतं. आर्यन जवळ झुकतो आणि नाव वाचतो. तो काही क्षण काही बोलत नाही. सिया हळू आवाजात विचारते, कोण आहे? आर्यन कुजबुजतो, तो आपल्या घरचा आहे. तेवढ्यात लांबून गाडीचा आवाज पुन्हा येतो. यावेळेस जवळ. समीर म्हणतो, त्यांना कळलं आहे आपण फाईल उघडली आहे. आर्यन पेनड्राईव्ह काढतो. लॅपटॉप बंद करतो. तो शांतपणे म्हणतो, आता खेळ मोठा होणार आहे. सिया विचारते, आपण पोलिसांकडे जाऊ? आर्यन मान हलवतो, अजून नाही. आधी मला त्या माणसाला समोर पाहायचं आहे. आकाशात वीज चमकते. तिघेही शांत उभे असतात. कारण आता त्यांना माहीत असतं, शत्रू दूर नाही, तो खूप जवळ आहे. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरीबॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.